डिलिव्हरीला न्यायच्या टायमाला असं होऊ नये. मग काय काय कसं असतं अवघड असतं लय. होय. आता लय जोरात लागला. सकाळ सकाळ मम्मीने सांगितलंय गुड मॉर्निंग. बघा सुप्रभात. सकाळ सकाळ मस्तपैकी पप्पाईच्या झाडाकडे आलोय आणि इकडं बघा आपली कशी बाग फुलली. तिकडं नारळ आहे, इकडं आंबा आहे, इकडं बदामाचं झाड आहे, तिकडं मस्तपैकी फुलाचं झाड आहे, इकडं लिंबोणी आली मस्तपैकी आणि इकडं पेरू आलाय. पेरू आलाय की पेरू लागायला लागेल का नाही? 2-3 आली होती परत गेली. आता येत असते पुढल्या वर्षीला. तर सकाळ सकाळ मम्मीने सांगितलंय स्वीटीसाठी पप्पाया काढून ठेवू. म्हणजे काय असतं कशासाठी लागते? चांगलं असतं, पेशी वाढते त्याने. होय. कशामुळं? पेशी कमी झालेल्या वाढते त्या. तिचे कुठं पेशी कमी झालेत? तसं नसतं, चांगलं असतं खायला. होय. नाही झालं मला आता तिच्यासाठी खास काढायचे पप्पाई काढून ठेवायचं आणि उद्या परवा दिवशी जायचं तिकडं, आहे की नाही? जर मग मी काढतो गोल फिरून काढू. कसं काढू? गोलच फिरवायचे आणि काढायचे. गोल फिरून काढू. गोल फिरवलं की लगेच निघते. तसेच बघा किती पिकली आहे पोपाय. खाली रुचिक लागेल खालची पिकलेले वरच पिकलेले. असं झाड लावलं होतं, मनाने चालय झाड उगून, पण त्याला पाणी घातलं नाही. एवढ्या पप्पाई काढल्यात वरनं. झाड पूर्णपणे मोकळं झालंय. आता मस्तपैकी बघा इकडं सगळे काढलेत. तर मग मी नेले अजून 2-3. आपल्याला बघा झाड कसं आलंय मस्तपैकी हिरवगार. कारण की रोज पाणी देतो ना ह्याच्या पाठीमागं, घराच्या पाठीमागं. तर इकडं पुदिना आहे, बरीचशी झाडं लावले तिकडं. आपले कोंबड्या शेण आहे इथं. पाऊस लागू नाही म्हणजे माग खिडक्याला लावलंय. घसा पाठीवर निघाले ते पाठी आणाय पाहिजे दादा. गेली असते एक आहे पिकाय का जाऊ एक आहे. माझा आज जरा कसं जरा वेगळाच आहे रे. आमच्या इकडे आज जरा पावसाचं जर वातावरण आहे. आणि पप्पाई मस्तपैकी काढल्यात. तुम्हाला दाखवतो तुम्हाला पप्पाई किती काढल्यात ते. ही बघा एवढ्या अशा भरून पप्पाई काढल्यात. मम्मीने आवरलं मस्तपैकी. आपल्या बाळाचा खाऊ आलाय तेवढा. होय. काय काय कसले कसले पुढे येते बघ की. काही महाराष्ट्र शासनाचे आले का डाळी काय आहेत? डाळी नाही पुढे येते तसल्या बघ की. होय. मॅडम दिलाय शाळेत. हां. ते अंगणवाडीमध्ये नाव नोंदणी करायला लागतं ना. म्हणजे डिलिव्हरी अगोदर ही बिल काय बाळासाठी दिलं आहे खाऊ. तर मम्मीने काल जाऊन आणलाय. तर स्वीटीला आत्ता जवळ आसपास 9 महिने कंप्लीट झालेलं आहे की नाही मम्मी? तर वरच खायला आलं आम्हाला इथं. हां वेगळ्या वेगळ्या पुढे आहेत बरं का. काय म्हणते त्याला? कशाचं खाते? कशाचं खाते? खाऊ बाळाचा खाऊ अंगणवाडीतर्फे. अंगणवाडीतर्फे होय. इथं बघा असं खाऊ आहे. 2 पुढे सगळ्याच्या 2-2 दिले. हां. तर उद्या किंवा परवा दिवशी आम्ही जाणार आहे स्वीटीकडं. तर डिलिव्हरीची तारीख दिलेली आहे जवळचीच. त्या हिशोबाने आम्ही जाणार आहे. तर ही बघा असं पूर्णपणे मम्मीने असं खाऊ घेऊन आली आणि सकाळ सकाळ मस्तपैकी देवपूजा केली इथं बघा. आणि केळं आणली का तो? हे काय येते दारावर. होय. अशा पुढे प्रत्येकातल्या 2-2 दिले. आज काही दिवसांना आजी होशी ना. मग काय हां. काय दिवसांनी आजी होईल. किती 2-5-6 दिवसात म्हणजे एक आठवडाभरात म्हणजे आजी आहे की नाही. आणि मी पप्पा होईन आणि स्वीटी मम्मी आणि ती दोघं आजी आजोबा आणि शंभू मामा. मामा कुठे या? मामा आहे का घरी? मामा यायला लागलाय की बाहेर गेलाय कुठं तरी. होय. हां. लांब लांब जातोय मामा फिरायला. काय परत कळण की कसं जायचं पळायचं लांब का नाही जायचं. म्हणूनच म्हणलं फिरून येतो. परत मला आताच जातो फिरायला परत काय लय ताप आहे फिरायला जायची पंचायत आहे. तर मस्त बे बघा स्वयंपाक चालू आहे आणि आपली कामं तर चालूच आहे की नाही. एवढा पिशवी भरून खाऊ आलाय. मग काय. तर सोटीला सांगितलंय काळजी की काय होतंय लगेच सांग. लगेच इथून निघतो इथं मला आहे की नाही. मग काय आज एवढं तर घेतलंय खायला. अजून काय ना काय घ्यायचं अजून हळूहळू आहे की नाही. सुटीचा नवीन जन्म व्हायचा. मग काय मग काय कसं असतं अवघड असतं.
होय बाईच्या जन्माचं लय अवघड असतं. होय. मग काय. बरं. तर चला, स्वीटीची सगळीच काळजी घेतात, आम्ही बी काळजी घेतोय, ते बी तिथं काळजी करतात. आता मस्तपैकी त्यांचं बालकामाचं बी काम झालंय, संडास बाथरूमचं बऱ्यापैकी झालंय. मला दाखवलं होतं व्हिडिओ कॉलवरती. काय कसला करायचं तुला? अजून उपास सुटलाच नाही होय तुझा? आज नाही सुटत, उद्या सुटत. कधी सुटणार उपास? एखादं सोडत नसते ते. नाही होय. मग उद्या सकाळ. मग काय तसलं 12 झालं का म्हणतात का? 12च की. हा, उद्या 12 असते, आज एखादं. 12 झाल्यानंतर उपास सोडतात है का नाही? मला नाही लागा माहित. कसला करू बटाटा? तरी मी मिरचीचा केला तर मग मी बी खाऊ शकते. मग कर. मग ह्यात टाकून थोडं खायला मग तसं होईल. हा. आज दिवसभर बघा मस्तपैकी बाहेरची कामं केली मी. आता एवढ्यातच आलोय. आज दिवसभर काय ब्लॉग येणं झालं नाही आहे का नाही? मग मी दिवसभर काय केलं काय माहिती? काय केलं तू? 4-5 ब्लाऊज शिवलं. होय. मग काय बाळमामाची आरती चालू झाली काय? आता मग मस्तपैकी सकाळी जाताना भेंडी ही खाली होती, भेंडी चपाती. अजून भेंडी इकडं शिल्लक आहे आणि इकडं मस्तपैकी खिचडी चालू आहे. अजून करतीच आहे अजून सकाळपासून. तर बऱ्यापैकी इकडं सामान आम्ही गोळा करत करत चाललोय, भरत चाललोय. होय मम्मी? सामान म्हणलं स्वीटीच आता. मग काय गोळा करावं आता. मग काय तिला काय काय न्यायचं, घेतलं काय तिथलं काय गोळा करावं लागेल आता सामान सगळं. तयारी करून ठेवायची. तयारी करूनच ठेवणार आहे. बरी असते. फोन आला की निघालाच आहे का नाही? इथून पुढं काय चला म्हणायचं, लगेच चलो म्हणायचं का? हो. मग काय लई खुश आहे मम्मी आमची. तर कशासाठी? तर पहिल्यांदाच आजी होणार आहे. पहिल्यांदाच होणार आहे. पहिल्यांदाच काय एकच आहे. हा? मग काय मग काय. एकटाच आहे, त्याच्यामुळं मस्तपैकी खुश आहे. सगळीच आमच्या घरात सगळी खुश आहे. आणि इकडं मस्तपैकी बटाट्याची कटिंग आणि त्या हिशोबाने नन्ना मुन्ना काय म्हणते ती गाणं म्हणाय परत येणार आहे का नाही? मी पाळणा पाठ केलाय. केलाय का? येतो का पण? दत्ताच. होय. मन परत पाळणा केलाय पाठ. त्या दिवशी डोळे जेवणा दिवशी ही म्हणत होती, पण यांच्या काय ध्यानातच येत नव्हतं. लय दिवस झाला आम्ही लहानपणी म्हणत होतो. होय. मग ते आठवणीतच आहे ना. केलं. होय. भांडी फिंडी तशीच ठेवलेत, काय घासले नाहीत काय नाही. मग आता कपडे एका शिवायच्या नादी लागले, ह्याकडे पडायचंय काम. परत तिकडलं काम केलं की तिकडलं राहतंय. परत म्हणतील कमेंट करून ते मम्मीने तशीच ठेवलेत. असू द्या. स्वीटी टापटूप ठेवायची. म्हाताऱ्या माणसाचं आणि पोरीसरीचं फरक असतो. तो काय म्हातारी माणूस आहे होय तो. पाऊस सुरू झाला कडे बाबा. हा बघा पाऊस तर चालू झालाय. तर अजून तर काय बऱ्यापैकी पाऊस टिपकताय. ठीक आहे, अजून नाही येता. आज दिवसभर लय ताप दिलाय पावसाने. 8 दिवस झाले नुसतं आभाळच येतंय. होय. आता झाला बघा पाऊस चालू झाला. आता काय विषय नाही. बाहेर काय आहे का अजून? आणि जिमी बघा घरात येऊन बसली. हे काय जिमे जाऊ नको भावर, पाऊस यायला लागलाय. पाऊस यायला लागलाय आणि आता काय लाईट जाऊ शकते काही सांगू गॅरंटी नाही. होय मम्मी? स्वीटीला डिलिव्हरीला न्यायच्या टायमाला असं होऊ नये पावसाने. आठवडाभर उघडून का? हा 3 दिवस तरी उघडत नाही असा पाऊस लागला. कसलं पाऊस आहे बघ, पाणी घालायला लागले. अजून तिकडून काय नाही एवढं. हा इथं घरात पाणी यायला लागले बाहेरचं. तर पावसा जरा थांब, डिलिव्हरी टाइम होऊ दे क्लिअर. होय मम्मी? पावसात काय राडा घालू नको. आता जोरात लागलाय बरं का, जोराला पाऊस. बाहेरचं काय दिसणारच नाही मेन गोष्ट. काय बारीक टिपक टिपक ठीक आहे.